आज मी तुम्हाला न्यू तोरण करून दाखवणार आहे। त्यासाठी मी 2 कलर यूज करत आहे। हा पिंक कलर आहे आणि हा ग्रीन कलर आहे। चला तर मग सुरू करूया। पहिल्या सुरू आपण काय करणार आहोत, तोरणपट्टी तयार करून घेणार आहोत। तोरणपट्टी तयार करण्यासाठी आपण इथे पिंक कलर यूज करणार आहोत, म्हणजे गुलाबी कलर वापरणार आहोत। त्यासाठी पहिल्या सुरू आपण आता साखळ्या घेऊया। आता आपण इथे काय करायचं, 12 चेन घ्यायच्या आधी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या 12 चेन घेतल्या आपण। आता काय करायचं, आपल्याला 10व्या चेनवरती खांब तयार करायचा। हा झाले, हा पहिला एक खांब होतो तयार, हा दुसरा। परत आता प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करायचा आपल्याला। हे आपले झाले। आता प्रत्येक खांबावरती खांब तयार करून झाला आपले। आता लास्टला काय करायचं आहे आपल्याला, इथे लास्टचा खांब घेतला। लास्टच्या खांबानंतर आपल्याला काय करायचं आहे, पलटवायचं आहे। पलटलं, परत इथे 3 चेन घ्यायच्या। 3 चेन घेतल्या, परत एक घ्यायची चौथी चेन, एक खांब सोडून घ्यायचा, त्याच्या दुसऱ्या खांबावरती खांब तयार करायचा। परत सेम काय करायचं, एक चेन घ्यायची, एक चेन घेतली, एक खांब सोडायचा, त्याच्या दुसऱ्या खांबावरती खांब तयार करायचा। परत सेम तसंच एक चेन घ्यायची, एक खांब सोडायचा, त्याच्या दुसऱ्या खांबावरती खांब तयार करायचा। परत एक चेन घ्यायची, एक खांब सोडायचा मध्यभागचा आणि एक चेन तयार करायची। परत एक चेन घ्यायची, एक खांब सोडायचा, लास्टच्या खांबावरती खांब तयार करून घ्यायचा। परत सेम पलटवायचं, 3 चेन घ्यायच्या, 3 चेन घेतल्या, चौथी एक चेन घ्यायची। आता या खांबावरती एक खांब तयार करून घ्यायचा। परत फक्त एक चेन घ्यायची, एक चेन घेतली, परत नेक्स्ट खांबावरती एक खांब, परत एक चेन, परत नेक्स्ट खांबावरती एक खांब, एक चेन घ्यायची, परत त्याच्या पुढच्या खांबावरती एक खांब, परत एक चेन घ्यायची, परत त्याच्या नेक्स्ट खांबावरती एक खांब। हे पहा, ही अशीच प्रोसेस करत आपल्याला पूर्ण तोरणपट्टी तयार करायची आहे। परत एक खांब घ्यायची, 3 चेन घेतल्या, इथे एक एक्स्ट्रा चेन घ्यायची चौथी, आणि परत नेक्स्ट खांबावरती एक खांब तयार करायचा। परत एक चेन घ्यायची, त्याच्या नेक्स्ट खांबावरती खांब तयार करायचा। मी पण तोरणपट्टी तयार करून घेते, तुम्ही प्लीज सेम अशीच तोरणपट्टी पूर्ण तयार करून घ्या तुमच्या डोरच्या मापानुसार। इथे मी बघा तोरणपट्टी तयार करून घेतली आहे ही, आणि एक साईडचा भाग, हा एक साईडचा पार्ट तयार करून घेतला आहे। हे पहा असं। आता काय करायचं आहे, इथे मी काय केलं आहे, एक पार्ट तयार करून घेतला आहे। सेम आपल्याला असंच दुसरा पार्ट पण तयार करून घ्यायचा आहे। तो तुम्हाला कसा तयार करायचा ते दाखवते। इथे काय करायचं आपल्याला, आता ग्रीन कलरचं उलन जॉईन करून घ्यायचं आहे। त्यात आम्ही ग्रीन कलरचं उलन जॉईन करून घेणार आहे। इथे आपण आता इथे एक लाईन सोडून द्यायची, त्याच्या दुसऱ्या लाईनवरती आपल्याला इथे खांब तयार करायचा आहे। इथे काय करायचं, पहिल्या सुरू 4 चेन घ्यायच्या, 1 2
3 4 चौथ्या असं ह्याच्यावरती 1 इंच आपल्याला पफसाठी वाढवून घ्यायचं. परत आता हा पहिला खांब जोडून घ्यायचा. तिसऱ्या खांबापासून आपल्याला हे करायचं 2 3 4 5 आणि हे 6 6चा पफ तयार करायचा. परत 4 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 चौथ्या चेनवरती पफ हे करून घ्यायचा आणि तिसऱ्या चेनपासून आपल्याला इथे हे करायचं, फंदे घ्यायचे. 3 झाले, 4 5 आणि 1 6 6 झाले. परत सगळ्याच्या ह्याच्यामधून एक काढायचं, हे पाहायचं. परत 1 2 आणि 3 3 चेन घ्यायच्या. आता काय करायचं, इथे 3 लाईन सोडून द्यायच्या. 1 2 3 3 लाईन सोडून दिल्या. चौथ्या लाईनवर आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. हे पास 3 लाईन सोडल्या, चौथ्या ह्याच्यावरती आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. परत सेम 1 2 3 4 चौथ्या ह्याच्यावरती पफ्स तयार करायचं. 2 3 4 5 आणि 6 6चा पफ तयार झाला. परत ती 4 चेन. परत थोडं हे वाढवायचं. परत इथे परत तिसऱ्या ह्याच्यावरती पफ 1 2 3 आणि 4 परत 1 2 3 परत सेम 1 2 3 3 लाईन सोडायची. चौथ्या लाईनवरती जॉईन करायचं. हे पास सेम 1 2 3 आणि हे 4 4 घेतले. हे असं हे करायचं. परत 1 2 3 4 5 परत 1 2 3 आणि 4 हे वाढवायचं. परत तिसऱ्या ह्याच्यावरून पफ 1 1 2 3 4 5 परत 1 2 3 परत इथे 1 2 3 3 सोडून द्यायचं. चौथ्या ह्याच्यावरती जॉईन करून घ्यायचं. हे पहा असंच आपल्याला इथे असेच आपल्याला इथे 9 तयार करून घ्यायचे आहेत. फर्स्ट लाईनमध्ये मी पण तयार करून घेते, तुम्ही पण तयार करून घ्या. हे पहा माझे इथे 9 तयार करून झाले आहेत इथे टोटल. आता काय करायचं आहे आपल्याला, इथे हे 9 तयार करून झाले. आता आपण काय करूया, इथे लास्टला जे आहे तिथे आपल्याला चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 7 चेन घेतला. आता इथे काय करायचं, मध्यभागी आपल्याला इथे याच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायचं. इथे जॉईन करून घेतलं.
परत सेम आता काय करायचं, प्रत्येक लाईननुसार आपल्याला एक एक कमी करत जायचं आहे घर. या साईडनी पण आणि त्या साईडनी पण आपला एक एक घर कमी होणार आहे. आता आपण इथे काय करणार आहोत, आता परत 1 2 3 3 चेन घेतल्या, एक 4 चेन घेतल्या, पफ तयार केला. सेम प्रोसेस करायची आपल्याला इथे. परत इथे पफ तयार करायचा, हा वाढवला, परत 1 इंच, परत 1 2 इथे पण आपल्याला 6चा पफ तयार करायचा आहे. इथे जॉईन करून घेतलं. परत 1 2 3 4 घेत झालं, ओढा वाढवायचा. परत इथे 1 2 3 4 5 6 झाले. परत 1 2 3 चेन घ्यायच्या. आता काय करायचं, याच्या मध्यभागी जो सेकंड आहे आपला, हे पहा, ही सेकंड जो आहे त्याच्या मध्यभागी इथे जॉईन करून घ्यायचं आपल्याला. इथे हे पहा, असं असं याच्या मध्यभागी इथे जॉईन करून घेतला. परत सेम काय करायचं, 3 चेन घ्यायच्या, 1 2 3 चेन घेतल्या. परत वाढवायचं, पफ तयार करायचा 6चा. इथे आपण आता 3 चेन घेतल्या. परत इथे आपण आता चौथ्या ह्याच्यावर पफ तयार करूया. हे एक्स्ट्रा जे ऊल आपण जे 6 झाले इथे. परत आता 3 चेन घ्यायच्या, 3 चेन घेतल्या. आता काय करायचं, नेक्स्ट ह्याच्यावरती जॉईन करायचं. आता नेक्स्ट ह्याच्यावरती मध्यभागी इथे जॉईन करून घ्यायचं. परत सेम तसंच तयार करायचं, 3 चेन, चौथ्या ह्याच्यावरती पफ तयार करायचा. परत 1 2 3 4चा हे करायचं. परत पफ तयार करायचा. केला जॉईन. परत 3 चेन. परत नेक्स्ट ह्याच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायचं. हे पास हे असंच सेम आता पूर्ण लाईनवर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मी पण तयार करून घेते, तुम्ही पण पूर्ण लाईनवर तयार करून घ्या. हे पहा, ही पण लाईन कंप्लीट झाली. आता इथे किती तयार झालेत आपले 8. 1 2 3 4 5 6 7 8 तयार झाले. आता काय करायचं, लास्टला आपण काय करायचं, परत आपल्याला इथे चेन घ्यायच्या आहेत. 10 चेन घ्यायच्या. 1
1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 चेन घेतल्या. 10 चेन घेतल्या. आता इथे मध्यभागी आपल्याला जॉईन करायचं. जॉईन केलं परत सेम. आता इथे जसं तयार केलंय आपण सेम इथे तसंच तयार करायचं. पहिल्या स्टार्टिंग 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. पफ तयार करायचा आणि इथे पफ 6चा तयार करून घ्यायचा. परत 3 चेन, परत पफ, तीन चेन घेतल्या. इथे पफ घेतला केला. 3 चेन घ्यायच्या आणि नेक्स्ट ह्याच्या मध्यभागी इथे जॉईन करायचं. इथे हे 5 परत सेम असंच आपल्याला 1 पर्यंत हे तयार करून घ्यायचं आहे. मी पण तयार करून घेणार आहे. तुम्ही पण तयार करून घ्या. ॲटोमॅटिकली तुम्ही एक एक कमी करत गेलं तर ते आपल्याला 1 पर्यंत आपलं कंप्लीट होऊन जातं. हे पहा असंच इथे दुसऱ्या ह्याच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायचं. हे पहा ही पण लाईन सेम आपल्याला अशी तयार करून घ्यायची आहे. जसं आपण सेकंड केली आहे अशा आपल्याला 1 पर्यंत तयार करून घ्यायचं आहे. मी पण तयार करून घेते. तुम्ही पण तयार करून घ्या. हे पहा ही 7वी लाईन आपली तयार करून झाली आहे. आता आपण यानंतरची लाईन तयार करून घेणार आहोत. ही आपली 7वी लाईन म्हणजे 7 इथे हे तयार झाले आहेत. आता या पुढची लाईन तयार करून घेणार आहोत. हे पहा माझं हे पूर्ण 1 पर्यंत तयार करून झालं आहे. आता आपण याला गोंडे लावून घेणार आहोत साईडनी. मी आता याला पिंक कलरचे गोंडे लावून घेणार आहे. हे पहा मी गोंडे कसे करायचे ते तुम्हाला आधीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. तो व्हिडिओ मी मेन्शन करते. तुम्ही तो जाऊन नक्की पहा. इथे आता आपण गोंडे जॉईन करून घेणार आहोत. हे पहा इथे एक सुटलंय. वेणी जी आपण चेन घेतल्या होत्या साखळ्या तिथे आपण हे लावून घेणार आहोत. इथे आपण आता हा गोंडा जॉईन करून घेतला आहे. हे पहा आपण पुढे तसंच सेम गोंडे लावून घेणार आहोत. तुम्ही पण हे सुंदर असं तोरण नक्की तयार करून बघा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.